ही जी ऑर्डर होणार आहे ते कोर्ट ठरवणार आहे, कोर्ट ऑर्डर करणार आहे तुमच्या मेरिटवर. तुमची केसची जी गुणदोष आहेत त्या गुणदोषावरती केस चालणार आहे आणि त्या गुणदोषावर कायद्याप्रमाणे लॉप्रमाणे तो हे निकाल होणार आहे. पण हाच निकाल तुम्ही लावू शकता. तुमच्या दोघांमध्ये वाद असतील तर तुम्ही दोघं समोर सेटल करून, दोन्ही पार्टी समोरासमोर बसून तर टर्म्स अँड कंडिशन सेटल करून तुमच्या दोघांच्या टर्म्स अँड कंडिशनवर जे टर्म्स अँड कंडिशन ठरतील त्या टर्म्स अँड कंडिशनप्रमाणे निकाल लागेल आणि त्या पद्धतीने तुमचं हे मॅटर लगेच सेटल होईल. त्यामुळे तुम्ही मेडिएशनचा नक्की वापर करा. मेडिएशनविषयी अजून जर माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी अजून तुम्हाला मेडिएशनची माहिती सांगेल. आणि मेडिएशनची माहिती तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधल्या कोर्टामधील डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी तिथं पण तुम्ही भेट देऊ शकता. ते पण तुम्हाला माहिती सांगतील. आणि तुम्ही डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटीकडे जेव्हा तुम्ही गेला तेव्हा तुम्ही मेडिएटरकडनं पण माहिती घेऊ शकता. तुम्ही हे पण बघू शकता की मेडिएशन कसं होतं. मेडिएशन जे होतं ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते की मेडिएशन जे मध्यस्थी आहे तर मेडिएटर काय करतात, पहिले दोन्ही पार्टीशी मॅटर जे आहे ते समजून घेतात आणि मग पहिले जॉईंट सेशन किंवा सिंगल सेशन घेतात. म्हणजे एकत्र पहिले मेडिएटर दोन्ही पार्टीशी बोलतात किंवा सिंगल बोलतात, वैयक्तिक बोलतात. आणि दोन्ही पार्टीची सिंगल, वैयक्तिक आणि जॉईंट बोलून आणि मग दोन्ही पार्टीमध्ये जर काही सेटलमेंट होत असेल तर मग दोन्ही पार्टीच्या विचार विनिमय करून दोघांच्या टर्म्स अँड कंडिशनवर तो रिपोर्ट कोर्टाकडे पाठवतात. मग जेव्हा मेडिएटरचा रिपोर्ट कोर्टाकडे जातो मग कोर्ट त्या टर्म्स अँड कंडिशनवर निकाल करतो आणि ते मॅटर डिस्पोज होतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जर केसचा निकाल करायचा असेल तर तुम्ही नक्की मेडिएशनचा उपयोग करा. आता सध्या 3 महिने मेडिएशन फॉर नेशन आहे, त्याचा नक्की तुम्ही भाग बना. फॅमिली मॅटरमध्ये तर मेडिएशन खूप गरजेचं आहे. सध्या फॅमिली मॅटरची संख्या खूप वाढलेली आहे. फॅमिली मॅटरमध्ये जर बघितलं तर पोटगीचे दावे, नाण्याचे दावे, डिवोर्सचे दावे, हे प्रत्येक दावे जर कोर्टामध्ये गुणदोषावर चालले तर साधारणतः 5 ते 7 वर्ष लागतात. पण मेडिएशनमध्ये जर तुम्ही गेला, मेडिएटरला तुम्ही चांगलं हेल्प केली, मेडिएशनमध्ये तुम्ही पॉझिटिव्हली गेला, चांगलं तुम्ही व्यवस्थित ठरवलं की हां मला मॅटर सेटल करायचं आहे, तर तुमचं सेटल होऊन तुम्ही मॅटरमधून लवकर तुम्ही बाहेर येऊ शकता आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. मेडिएशनचा नक्की तुम्ही उपयोग करा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. मेडिएशनची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि दुसरं म्हणजे की ॲडव्होकेट लोकांसाठी पण मेडिएशन हे खूप चांगलं आहे. एखादं मॅटर जेव्हा आपण मेडिएशनच्या माध्यमातून सॉल्व्ह करतो तेव्हा ॲडव्होकेटची जी आहे, ॲडव्होकेटची व्हॅल्यू वाढते की ॲडव्होकेटनी ते सेटल केलेलं आहे. आणि म्हणजे असं होतं की ह्या ॲडव्होकेटमुळं माझी केस लवकर सेटल झाली आणि त्यामुळं ॲडव्होकेसीमध्ये पण आपल्याला फायदा होतो. आपले मॅटर्स वाढतात, पक्षकार आपल्याला माउथ टू माउथ पब्लिसिटी आपलं करतं आणि आपल्याकडं केसेस जास्त येतात, आपली प्रॅक्टिस पण वाढती. त्यामुळं मेडिएशनचा नक्की वापर करा. मेडिएशनची माहिती आवडली असेल तर नक्की मला सांगा. अजून काही माहिती असेल तर नक्की मला सांगा. माझं चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.